महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे वातावरण चांगले तापलेले दिसत आहे. मतदानाला काही दिवसांचा कालावधी शिल्लक असताना प्रचाराचा जोर दिवसेंदिवस वाढत असताना दिसत आहे. सत्ताधारी आमदार उमेदवार आणि दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोष पवार यांच्यात चांगलीच काटेकी टक्कर दिसत आहे. निवडणुकीच्या रिंगणात सत्ताधारी विरोधात वंचित आघाडी सर्व ताकदीनिशी उतरली असून शहरातील दक्षिण विधानसभा मतदारसंघात वंचितच्या उमेदवारांना विजयी करण्याचा चंग बांधण्यात आला आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार संतोष पवार यांच्या प्रचारार्थ नीलमनगर येथील कलवल फंक्शन हॉलमध्ये झालेल्या भव्य जनसन्मान सभेला हजारो महिलांसह नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. हद्दवाड भागातील नागरिकांच्या समस्या, विशेषतः पाणी, ड्रेनेज, रस्ते, वीज पुरवठा या मूलभूत सुविधांच्या अभावाबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे भावी आमदार या भूमिकेतून स्वतः परिसरातील विविध समस्यांबद्दल चर्चा केली. निधी आणण्याच्या केवळ दाव्यांवर समाधान मानणाऱ्या नगरसेवक आणि आमदारांनी आतापर्यंत जनतेच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले असल्याचा आरोप यावेळी नागरिकांनी केला. सभेत संतोष पवार म्हणाले, प्रस्थापित राजकारण्यांच्या स्वार्थी राजकारणाला बाजूला सारण्याची वेळ आता आली आहे. तालुक्याच्या विकासासाठी यंदा परिवर्तन घडावे. तसेच या सभेला संतोष पवार यांच्या पत्नी प्रिया संतोष पवार यांचीही उपस्थिती उल्लेखनीय होती. महिलांच्या दैनंदिन जीवनातील समस्या जाणून घेऊन त्यांना आश्वासित करून सोबत राहण्याविषयी आवाहन केले. समाजसेविका संगीता बिराजदार, समाजसेविका लक्ष्मी बंगारे यांनी आपला जाहीर पाठिंबा असल्याचे जाहीर करून आपले विचार मांडले. या कार्यक्रमास वंचित बहुजन आघाडीचे आणि मार्क फाउंडेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील हजारो नागरिक, महिला आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.